गडमुडशिंगी येथील सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. सध्या सरपंच म्हणून तुम्हाला नेमके काय प्रॉब्लेम समोर दिसतोय? सरपंच म्हणून मला प्रॉब्लेम म्हणजे मला गावामध्ये जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सगळे ठप्प झालेले आहेत. ते सुरळीत चालावे असं मला वाटते आणि त्यासाठी ग्रामविकास अधिकारी कार्यालयाला देणं गरजेचं आहे. सातत्याने ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी गैरहजर आहेत असं आम्हाला समजलं आहे, तर याच्या मागे नेमकं कारण काय असं वाटतं? ग्रामपंचायत प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं होतं आणि तडकाफडकी उपाध्यक्षाच्या सूचनेनुसार धनवडे साहेबांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर राहुल खोत म्हणून ते दिलेत आणि 5 तारखेला हजर झाले. हजर करून घेतल्यानंतर आजपर्यंत ते हजर झालेलेच नाहीत, फक्त येऊन हजर होऊन गेलेले आहेत पण कामकाजाला इथे उपस्थितच नाही आहेत. ते ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे नेमकी कोणती कामं ठप्प झाली आहेत? ग्रामसेवक नसल्यामुळे इथे हजर कचरा उठाव झालेला नाही आहे, कर्मचारी पगार थांबलेले आहेत, पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे, कर्मचारी पगार पाणी प्रश्न, आणि त्यामुळं आता हे पावसाचं वातावरण आहे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आणि लोकांच्यावर आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. इथे अतिशय दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं आहे म्हणता येईल मला वाटते. अच्छा, या संदर्भात आपण कोणाकडे लेखी तक्रार वगैरे दिलेली आहे का? हो, मी लेखी तक्रार म्हणजे निवेदन घेऊन स्वतः मी, आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व म्हणजे आमच्या गटातले कार्यकर्ते, ते सर्व आम्ही गावातली सर्व एकत्रपणे येऊन सीओ मॅडमना निवेदन दिलं होतं की तातडीने तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी हजर करावा. अच्छा, यावरती आपल्याला काय उत्तर मिळालं? उद्यापर्यंत हजर करतो म्हणून त्यांनी आम्हाला शेरा मारून ते पत्र बिडोंच्याकडे पाठवलं, पण अजूनपर्यंत तर काही ग्रामविकास अधिकारी हजर झालेले नाहीये. या सगळ्या मागे काही राजकीय हेतू आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, 100% राजकीय हेतू आहे. गेले 5 वर्ष झालं अतिशय चांगल्या प्रकारे आमचं गाव चालत आहे. कुठलंही विकास काम थटलेलं नाही आहे किंवा कुठलाही पाण्याचा प्रश्न इथं उद्भवला नव्हता, लाईटचा प्रश्न उद्भवला नव्हता. अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज आमचं गावामध्ये चालू होतं आणि प्रशासकाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कामकाज करत असताना जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या आणि मला वाटते विद्यमान आमदार अमल महाडिकांच्या गटाचे कार्यकर्ते जे आमच्या मुडशिंगमधनं निवडून आले आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांना निवड झाली आणि त्या उपाध्यक्षाचा मला वाटते उपाध्यक्ष म्हणून त्याने जिल्ह्याला चांगलं काम करायला पाहिजे आणि स्वतः काम करत असताना स्वतःच्या गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे. पण त्यांना मला वाटते सडबुद्धी कोणत्या प्रकारे सुटली मला माहीत नाही आहे आणि त्यांच्या आढावा बैठकीमध्ये तिने तडकाफडकी कामकाज चांगल्या प्रकारे चालू असताना संदीप धनवडे यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आम्ही जाब विचारायला गेल्यानंतर बीडीओंना त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही काही सांगू शकत नाही म्हणले, म्हणजे आक्षेप तर पाहिजे त्यांच्यावर कोणत्या प्रकारे, तर आम्ही जाब विचारायला गेलो आम्ही काही सांगू शकत नाही म्हणले आणि त्यांनी राहुल खोत हे ग्रामविकास अधिकारी आम्हाला पाठवतो म्हणून सांगितलं. ठीक आहे, पाठवा, आम्हाला कोणताही ग्रामविकास अधिकारी चालतोय पण आम्हाला काम करायचं, आमचं गावचं काम थांबता कामा नाही कोणत्या प्रकारे. त्यानंतर राहुल खोत हे पाठवले पण ते 5 तारखेला आले तिथे आणि 8 तारखेला एक आलेत आणि 8 तारखेला आल्यानंतर मी आपलं कर्मचारी पगार थांबलेले आहेत, लाईट बिल थांबलेलं आहे, कचऱ्याचा उठाव करायचा आहे, डिझेलच्या बिलं थांबलेले आहेत आणि आपल्याला सहीचा अधिकार घ्यावा लागणार आहे. सहीचा अधिकार घ्यावा लागणार आहे म्हणल्यानंतर त्या राहुल खोतनी जे रजा टाकलेले ते 30 तारखेपर्यंत मला वाटते ते रजेवरच आहे. पण कोणत्याही प्रकारे गावामध्ये कामकाज थांबता कामा नाही म्हणून आम्ही सर्वजण सीओंच्याकडे निवेदन घेऊन गेलो. निवेदन घेऊन गेल्यानंतर तिथे सुद्धा मोठा राजकीय हस्तक्षेप दिसून आला आणि हे सगळं ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी आणि उपाध्यक्षांच्यावर जो मी आक्षेप घेतलेला तो थांबवण्यासाठी महाडिक गटाचे 50 कार्यकर्ते सुट्टीवर असलेल्या राहुल खोतना बळजबरीनं घेऊन कार्यालयामध्ये ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिले. पण ज्यावेळेला ग्रामपंचायती कार्यालयामध्ये ग्रामविकास अधिकारी पाठवणार असतात प्रशासनवरनं त्यावेळेला एक लेखी पत्र आपल्या ग्रामपंचायतीला येतं, सरपंचांची भेट घ्यावी लागते, त्यांना सरपंचांनी हजर करून घ्यावं लागत असते.
पण कुठलंही लेखीपत्र आलेलं नाही आहे, काही नाही आहे. पण हे सगळं उपाध्यक्षांना वाचवण्यासाठी, कारण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मुडशिंगीमध्ये आता इलेक्शन लागणार आहेत आमच्या ग्रामपंचायतीच्या, आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे ह्यामध्ये चांगला विकास काम करू द्यायचं नाही असं ह्या महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि स्वतः 50 एकत्र आले, पण 50 कार्यकर्त्यांना महाडकांच्या माहीत आहे की ग्रामविकास अधिकारी येणार आहे, आणि स्वतः सरपंचांना इथं माहीत नाही आहे की ग्रामविकास अधिकारी येणार आहे. म्हणजे हे एक दिशाभूल केलेली आहे ग्रामस्थांची, आणि स्वतः इथं घेऊन आले आणि इथे काहीतरी दंगा स्वतःच त्यांनी घातला आणि स्वतःच व्हिडिओ तयार केला. पण हे समजताच मी 5व्या मिनिटाला ज्यावेळेला सभागृहामध्ये आले त्यावेळेला ते कार्यकर्ते, ज्यावेळेला माझी गाडी आली त्यावेळेला हे कार्यकर्ते ग्रामविकास अधिकारी यांना जे घेऊन फोटो सेक्शन करत होते, सत्कार करण्याचा ते नाटक करत होते, ते सगळे इथून निघून गेले. पण जर खरंच ग्रामविकास अधिकारी इथे हजर झाले होते तर त्यांचं कर्तव्य आहे की दालनामध्ये सरपंच बसलेत आणि त्यांची मी भेट घेतली पाहिजे, त्यांचा हजेरी रिपोर्ट घेतला पाहिजे आणि मी कामकाज सुरू केलं पाहिजे. ठीक आहे, मी 4 वाजेपर्यंत मी दालनामध्ये बसले इथे येतील म्हणून, कारण मला कामच करायचं आहे. गावामध्ये दैनंदिन अवस्था बिकट झालेली आहे. त्यानंतर मी कालही सुद्धा इथं ऑफिसमध्ये 5 वाजेपर्यंत उपस्थित होते की ग्रामविकास अधिकारी येतील म्हणून, पण कुठलेही अधिकारी इथे आलेले नाही आहे. हे सगळं षडयंत्र उपाध्यक्षांना च्यावर घेतलेला आक्षेप थांबवण्यासाठी गावची दिशाभूल महाडकांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. मला वाटते सत्तेचा दुरुपयोग ह्यांनी अशा प्रकारे करू नये. तुम्हाला चांगल्या प्रकारे लोकांनी निवडून दिले तो विकास कामं करण्यासाठी, आणि विकास कामच झालं पाहिजे ह्या गाव आणि गावच्या लोकांच्या ह्याच्या जीवनाशी तर तुम्ही खेळू नये. पाणी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे गावच्या लोकांचा. अच्छा, आता तुम्ही सत्कार समारंभामध्ये झालेल्या गोंधळाबद्दल सांगितलं. भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा तुमचा आरोप आहे, तर याबद्दल काही तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? आम्ही उपस्थितीच नव्हते ना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. ज्यावेळेला मी जिल्हा परिषदला निवेदन देऊन गेले आणि त्यावेळेला मी स्टेटमेंट दिली, त्यावेळेला माझा आक्षेप आहे उपाध्यक्षांच्यावर म्हणून सांगितल्यानंतर हे सगळं मग लगेच दुसऱ्या दिवशी कसे ग्रामविकास अधिकारी रजेच्या कालावधीमध्ये तुम्ही उचलून आणताय बरं? चुकीचा पद्धत आहे ना. मग काल का नाही हजर झालेत ते? मी कामकाज करायला इथे ग्रामपंचायतीमध्ये बसले, आज का हजर झाले नाहीत? मग ते मी आजही इथं आहे ग्रामपंचायतीमध्ये. मग ही गावकऱ्यांची दिशाभूल तुम्ही करत आहे. मग तुम्ही सत्तेचा गैरवापर करून गावामध्ये दांडुकशाही करण्याचा प्रयत्न करत आहे एक महिला काम करत असताना. अच्छा, काँग्रेस कार्यकर्त्यांवरती काही खोटे आरोप झाले असे तुम्ही म्हणताय, तर त्याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे? चुकीच्या पद्धतीने आरोप झालेले आहेत आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर, कारण हे राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. कारण सत्तेचा हा इथे परत पुन्हा दुरुपयोग केलेला आहे. कारण ज्यावेळेला ती लोक आली त्यावेळेला आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोणी नव्हते, पण ज्यावेळेला सभागृहात दंगा होते हे समजतात. आता सत्ता काँग्रेसची आहे इथे ग्रामपंचायत, त्यावेळेला आमचे कार्यकर्ते एक 3-4 पुढे आले की तुम्ही डायरेक्टली सभागृहामध्ये काय हा प्रकार चालवला हे जाब विचारण्यासाठी आले. कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे शिवीगाळी केलेली नाही आहे. फक्त ते जाब विचारत होते की सभागृहामध्ये असला प्रकार तुम्ही करू शकत नाही. ओके, या प्रकरणात प्रशासनाकडून किंवा सरकारकडून तुमच्या काय मागण्या आहेत? काय याच्यावरती पुढचं पाऊल उचलावं अशी अपेक्षा आहे? प्रशासनाला माझी मला वाटते विनंती की गावच्या लोकांच्या कळकळीबद्दल, कारण मी काम करायला बसले, सेवा करायला बसले आणि मला ती करावीच लागेल आहे. पण राजकारण तुम्ही आमच्याशी करा, पण गावच्या लोकांशी करू नका. तुम्हाला गावच्या लोकांनी विकास कामासाठी निवडून दिलेलं आहे, गावच्या लोकांच्या जीवाशी करायचं नाही आहे. आणि प्रशासनाला मी वारंवार कॉल केले होते की तुम्ही गडमुडशिंगीमध्ये अधिकाऱ्यांना पाठवून द्या आणि जे काय दैनंदिन अवस्था झाल्या ती तुम्ही त्याचा आढावा घ्या. पण प्रशासन सुद्धा कोणत्याही प्रकारे एकही अधिकारी इथं येऊन आढावा घेतलेला नाही. का आढावा नाही घेतला? प्रशासनाचं कर्तव्य आहे की आढावा घेणे. तुम्ही कशा प्रकारे लोकांच्यावर परिणाम व्हायला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्यामुळे. माझी एकच मागणी आहे की तुम्ही तात्काळ ग्रामविकास अधिकारी हजर करा, सगळा सहीचा अधिकार त्यांना द्या. दुसऱ्या दिवशीपासून लगेच कामकाज सुरू होईल गावचं. अच्छा, ग्रामस्थांना आज चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ग्रामस्थांना माझी एकच विनंती आहे की गेले एक महिला म्हणून मी काम करत असताना मी कुठे कमी पडलो नाही आहे. जे काय बाबा कायदा सुव्यवस्थेमध्ये जे कामकाज आहे ते मी पूर्णपणे सुरळीत व्यवस्थित केलेलं आहे. आणि अजूनही मी प्रशासन म्हणून चालवत असताना मी अतिशय सुरळीतपणे चालवणार हा माझा शब्द आहे.
कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि गावकऱ्यांनी कुठल्याही व्हिडिओ असून दे किंवा कुठलेही स्टेटस असून दे किंवा कुठल्याही मोबाईलवर कुठल्याही फालतू गोष्टी येतील त्याला दिशाभूल होऊन बळी पडू नये. आणि मला वाटतं येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ग्रामविकास अधिकारी कोणत्याही प्रकारे आम्ही हजर करून घेण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीनं आम्ही लढा देऊच आणि हजर करूच. कारण की हा आमची जबाबदारी आहे गावामध्ये जे दैनंदिन अवस्था पूर्णपणे ठप्प झालेली ती सुरळीत करण्याची.